ओके फ्रेंड्स, काल आपण लेक्चर बघितलं होतं की कॅपॅसिटी ऑफ अ पॅरलल प्लेट कॅपॅसिटर विदाउट डायइलेक्ट्रिक मीडियम. आज आपण आता लेक्चर बघतोय की कॅपॅसिटी ऑफ अ पॅरलल प्लेट कॅपॅसिटर व्हेन अ slab is introduced in between the two parallel plate. It is simple derivation आहे. Capacity of a parallel plate capacitor when a slab is introduced between them. म्हणजे दोन प्लेटच्या मध्यात मी स्लॅब इंट्रोड्यूस करतोय आणि आम्हाला त्याची आता कॅपॅसिटी फाइंड करायची आहे. समजा दोन प्लेट्स आहे, ही एक P1 प्लेट आहे आणि ही P2 प्लेट आहे, पॅरलल प्लेट सेपरेटेड बाय डिस्टन्स D. आता मी ना या प्लेटच्या दोघांमध्ये आपण एक स्लॅब इंट्रोड्यूस केला. या स्लॅबची थिकनेस आहे T आणि या स्लॅबचं डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट K. आता मला या पॅरलल प्लेटची कॅपॅसिटी फाइंड करायची आहे. काय फाइंड करायची आहे? कॅपॅसिटी. फाइंड कॅपॅसिटी. ओके, मला सांगा कॅपॅसिटीचा फॉर्म्युला काय है? C इज इक्वल्स टू Q/V. ओके, हमने ऑलरेडी यहाँ पे चार्ज इंट्रोड्यूस किया है. ये प्लस चार्ज है, या प्लस चार्जने या स्लॅबला पोलराइज्ड केलं, इथे नेगेटिव्ह चार्ज जनरेट झाला. याला मी अर्थन करून दिलेला आहे ऑलरेडी. तर चार्ज माझ्याकडे आहे, मला फक्त आता काय फाइंड करायचं आहे? पोटेंशियल डिफरेंस. सो हम लोग ना यहाँ पे सबसे पहले ये इक्वेशन नंबर 1 बोल देते हैं इसको. अब हम पोटेंशियल डिफरेंस फाइंड करते हैं. टू फाइंड PD, टू फाइंड पोटेंशियल डिफरेंस. ओके, आता जरा नीट जर तुम्ही या फिगर कडे बघितलं ना, तर या फिगर मध्ये ना आम्हाला दोन इलेक्ट्रिक फील्ड्स पाहायला मिळतील. ओके, एक इलेक्ट्रिक फील्ड E0 ड्यू टू एअर आणि एक इलेक्ट्रिक फील्ड E ड्यू टू दिस स्लॅब ज्याचं कॉन्स्टंट K आहे असं. ओके, हा महत्वाचा की पॉइंट आहे बरं. बघा, या दोन स्लॅबच्या मध्यात एअर आहे, म्हणजे एअरमुळे इलेक्ट्रिक फील्ड E0 तयार होईल. प्लस हा जो एक स्लॅब इंट्रोड्यूस केला ना, या स्लॅबचं जे डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट K आहे त्याच्यामुळे एक इलेक्ट्रिक फील्ड E तयार होईल. ओके, तुम्ही म्हणाल सर इलेक्ट्रिक फील्ड बद्दल आम्हाला तुम्ही का सांगता? कारण की आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे, E इज इक्वल्स टू V/D. मग देअरफॉर V इज इक्वल्स टू काय होणार आहे रे? ED. E इंटू D म्हणजे पोटेंशियल डिफरन्स V इज इक्वल्स टू E मल्टिप्लाइड बाय डिस्टन्स बिटवीन द टू पॅरलल प्लेट्स. ओके गाइस, तर मग आता जर दोन इलेक्ट्रिक फील्ड्स असतील तर नेट पोटेंशियल डिफरन्स काय येईल? तर आता महत्त्वाचा कन्सेप्ट सुरू होत आहे, दॅट इज इक्वल्स टू नेट पोटेंशियल डिफरन्स V इज गिवन बाय V इज इक्वल्स टू V ED E0D. आता व्हॉट विल बी द डिस्टन्स? हा एअरचं डिस्टन्स किती कन्सिडर कराल? टोटल D मायनस T. सो D मायनस T प्लस घ्यावं लागेल आम्हाला या स्लॅबचं पोटेंशियल डिफरन्स ते किती आहे? E इंटू T. आलं लक्षात? सो मला पोटेंशियल डिफरन्स, नेट पोटेंशियल डिफरन्स विल बी इक्वल टू ड्यू टू एअर प्लस ड्यू टू धिस स्लॅब इंट्रोड्यूस बिटवीन दॅम. हे माझं नेट पोटेंशियल डिफरन्स होईल. अब मी याला देखा कसं करू शकतो? V इज इक्वल्स टू E0 जसं ना तसं D मायनस T प्लस. आता E आपल्याकडे एक रिलेशन आहे, ना डायइलेक्ट्रिक मीडियम कॉन्स्टंट K जर इंट्रोड्यूस होत असेल तर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी बिकम्स 1/K टाइम्स. किती होते ती? 1/K टाइम्स. तर मी काय केलं, इथे या E ला इंस्टेड ऑफ E याला मी E0/K इंटू T लिहिलं. कोई शक वाली बात नहीं है. अब हमने इसमें से E0 को कॉमन निकाला, D माइनस T प्लस T बाय K. ये हमें पोटेंशियल डिफरेंस मिल गया, नेट पोटेंशियल डिफरेंस मिल गया. अब हम क्या करने वाले हैं? ये वाला नेट पोटेंशियल डिफरेंस ये इक्वेशन नंबर 1 में हम डाल देते हैं, तो हमारी C का फॉर्मूला बन जाएगा C इज इक्वल्स टू. अच्छा, इसके पहले हम एक बात देखते हैं. आपल्याकडे एक Eचा अजून एक फॉर्म्युला होता, E इज इक्वल्स टू सिग्मा अपॉन एप्सिलॉन नॉट
किंवा E0 इज इक्वल्स टू सिग्मा अपॉन इप्सिलॉन 0. हा एक ईचा फॉर्म्युला आहे माझ्याकडे. मी या इप्सिलॉन 0चा फॉर्म्युला याच्यामध्ये टाकून देतो. सो V इज इक्वल्स टू, पुन्हा एक लक्षात घ्या, सिग्माचा पण अजून इथे खेळू शकतो मी तुम्हाला. सिग्मा इज इक्वल्स टू चार्ज पर युनिट एरिया. तर मी इन्स्टेड ऑफ E0 सिग्माचे व्हॅल्यू टर्म मध्ये काय घेऊ शकतो बघा, सिग्मा अपॉन इप्सिलॉन नॉट QA म्हणजे Q अपॉन A इप्सिलॉन नॉट इन ब्रॅकेट D minus T plus T by K. हा second potential difference of formula in terms of Q by A. What is Q? Charge introduced. आणि what is A? Area of two parallel plates. आता मी हा फॉर्म्युला हा न टाकता दिस फॉर्म्युला आई विल पुट हियर. सो व्हाट इज द C? ये Q Q कैंसिल हो जाएगा भाई. ठीक है, देखो V नीचे डाल दिया तो A इप्सिलॉन नॉट, हे V ची व्हॅल्यू टाकतोय ना मी इथे. आता ही जी V ची व्हॅल्यू आहे Q ची ठिकाणी टाकून दिली तर रेसिप्रोकल मध्ये जाईल. A इप्सिलॉन नॉट D minus T plus T by K will be the formula for the capacity of a parallel plate capacitor when a dielectric slab is introduced in between them. ओके, हा आपला फॉर्म्युला तयार झालेला आहे. ओके, समजलं. पुन्हा एकदा लक्षात घ्या, आपले दोन पॅरलल प्लेट्स आहेत. त्या दोन पॅरलल प्लेट्स मध्ये मी एक स्लॅब इंट्रोड्यूस केला. त्या स्लॅबचा थिकनेस T आहे आणि त्याचा डायइलेक्ट्रिक कांस्टेंट K है. तो मुझे इसकी कैपेसिटी फाइंड करनी है. तो मुझे जनरल कैपेसिटी का फॉर्मूला पता था C इज इक्वल टू Q बाई V. तो सबसे पहले मुझे ये V फाइंड करना था. तो यहाँ पे जो V निकलेंगे ना, इट इज बिकॉज दो इलेक्ट्रिक फील्ड तैयार हो गए, एक बिकॉज ऑफ द एयर और एक बिकॉज ऑफ द स्लैब. तो पोटेंशियल डिफरेंस विल बी आल्सो दो, बिकॉज ऑफ द एयर और बिकॉज ऑफ द स्लैब. सो नेट पोटेंशियल डिफरेंस E नॉट, हमारे पास फॉर्मूला E इज इक्वल टू V बाई डी, V इंटू ED. सो E नॉट इंटू D, डिस्टेंस फॉर एयर D माइनस T और स्लैब का E इंटू T. E0 D माइनस T प्लस E0 बाई K इंटू T. हमने E0 को बाहर निकाला, इंस्टेड हमने E0 सिग्मा अपॉन इप्सिलॉन नॉट. तो C इज इक्वल टू A इप्सिलॉन नॉट D माइनस T प्लस T बाई K. हा आमचा सिंपल फॉर्म्युला तयार झाला when डायइलेक्ट्रिक स्लॅब इज इंट्रोड्यूस इन बिटवीन देम. आता थोडा अजून ट्विस्ट लक्षात घ्या, अजून ट्विस्ट. समजा नोट पॉइंट मध्ये देऊन देतो आणि एका व्हिडिओ मध्ये दोन कन्सेप्ट सांगतो. जर मी मेटल प्लेट इंट्रोड्यूस केली तर याच्या आतमध्ये स्लॅब काढून टाकलं आणि तिथं मेटल प्लेट टाकली. काय टाकलं? मेटल प्लेट. आपण स्लॅब टाकला होता दोन पॅरलल प्लेट्स मध्ये. आता तो काढला आणि मी तिथे मेटल प्लेट टाकली तर व्हॉट विल बी द चेंज इन द फॉर्म्युला. इथे लक्षात ठेव जा, नोट, मेटल प्लेट इज इंट्रोड्यूस देन K becomes infinity. आपला K काय होऊन जातं? इन्फिनिटी. फॉर मेटल प्लेट dielectric constant is infinity and T by infinity becomes 0, then formula becomes A epsilon 0 upon in bracket D minus T. हा फॉर्म्युला कोणासाठी? फॉर मेटल प्लेट साठी. आणि हा फॉर्म्युला कोणासाठी? फॉर स्लॅब साठी. जेव्हा तुम्हाला स्लॅब दिला जाईल तर स्लॅबचं डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट न्यूमेरिकल मध्ये सांगितलं जाईल. आणि तुम्हाला जर म्हटलं मेटल प्लेट आम्ही टाकलेली आहे तर तुम्हाला फक्त मेटल प्लेटचं थिकनेस माहिती असणं गरजेचं आहे. डायरेक्ट फॉर्म्युला तयार होईल. आता ऑब्वियसली ये वाला कैपेसिटी बड़ा रहेगा कि ये वाला कैपेसिटी बड़ा रहेगा? हाँ, ये कैपेसिटी. अगर हमने मेटल प्लेट इंट्रोड्यूस किया तो हमारी कैपेसिटी क्या हो जाएंगी? उसकी बढ़ जाएंगी. सो फॉर दिस, सो CM विल बी ग्रेटर देन C. हा एक रिलेशन पण इथे आम्हाला लक्षात आलेला आहे. ओके, सिंपल व्हिडिओ आहे. याच्याबद्दल न्यूमेरिकल नेक्स्ट व्हिडिओ मध्ये येते. थँक्यू.